तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना उजेडात आली आहे। रशीदपुरा भागामध्ये एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्यानं घेऊन अवैध गर्भपात केंद्र चालवलं जात होतं। पोलिसांच्या छाप्यात या अमानुष कृत्याचा पर्दाफाश झालाय। धक्कादायक बाब म्हणजे गर्भपातानंतर अर्भक थेट खिडकीतनं पाठीमागच्या नाल्यामध्ये फेकून दिलं जात होतं आणि भटक्या कुत्र्यांकडनं त्यांची विल्हेवाट लावली जात होती। एका सतर्क महिलेच्या फोननंतर पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे आणि त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या लोकांना ह्या गोळ्या उपलब्ध होतात कशा हे सर्च करणं गरजेचं आहे आणि जिथून त्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। हे दोघं पती पत्नी त्यांना मदत करणारी नसरीन नजीर हे मिळून आले आणि यांना मदत करणारे लॅबचे मंगेश शिंदे आणि त्यांची पत्नी, तर ते मंगेश शिंदे नाही मिळाले, परंतु मीनाक्षी मंगेश शिंदे हे थोरात हे मिळून आले। तसे 4 आरोपी ताब्यात घेतले।